नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती। आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल आदी संभाव्य प्रश्नपत्रिका संचयामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे? जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मून स्नायपर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात। शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शिरा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दलजीत सिंग चौधरी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जीवनसत्व क हे संत्रे या फळामध्ये असते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, चेन्नई येथे होत असलेल्या 2023ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितवी क्रमांकाची आहे? चेन्नई येथे होत असलेली 2023ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितवी क्रमांकाची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 क्रमांकाची आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे डॅश। संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे डॅश। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे CPU, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंध्र प्रदेश, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पहिली आवर्ती सारणी किती मूलद्रव्याची तयार करण्यात आली होती? पहिली आवर्ती सारणी किती मूलद्रव्याची तयार करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 63, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे? भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चंदीगड या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॅक्टोमीटर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील आहे? अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नगाडा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे? रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्याची वनस्पती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुळस, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अयोध्या येथे राम मंदिर मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? अयोध्या येथे राम मंदिर मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक राज्याशी संबंधित आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, ई जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? ई जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गव्हाचे अंकुर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्या येथे उभारण्यात आलेली राम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी होत आहे? अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 जानेवारी 2024 या दिवशी राम मंदिर यांचे उद्घाटन होत आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1875. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत कलम 51 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेने कलम 51 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे? कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले? केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2005 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या व्यक्तीची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे? कोणत्या व्यक्तीची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी पदावर नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रमेश बैसा यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यमालेत सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेत सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पृथ्वी. हा काय आहे? सूर्यमालेतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मिर्लो-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे? मिर्लो-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1909. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी मौर्य काळात रचलेला ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी मौर्य काळात रचलेला ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रामायण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न साठवण करतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्टार्च. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या सरकारने ऑपरेशन फील्ड सुरू केले आहे? कोणत्या सरकारने शील्ड सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली या सरकारने ऑपरेशन शील्ड हे सुरू केलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरु तेग बहादूर हे शिखाचे कितवे गुरु आहेत? गुरु तेग बहादूर हे शिखाचे कितवे गुरु आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 9वे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भीमा व सिना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील डॅश स्थान आहे? भीमा व सिना यांचे संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान डॅश आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कुंडल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते आहे? कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुमुखी लिपी कोणी सुरू केलेली आहे? गुरुमुखी लिपी कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु अंगद यांनी काय केली आहे? गुरुमुखी ही लिपी सुरू केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पेन्सिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेन्सिलियम हे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुरशी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे? बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाली भाषेमध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीतील
लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तोडा ही आदिवासी जमात खालपैकी कोठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालपैकी कोठे आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निलगिरी पर्वतामध्ये तोडा ही आदिवासी जमात आढळते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्याचे नाव काय आहे? वर्धमान महावीरांच्या पहिल्या शिष्याचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जामाली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शक्ती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरील फिरते सिनेमाघर उभारण्यात आलेले आहे? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवर फिरते सिनेमाघर उघडण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लडाख. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेतीचा शोध कोणत्या युगात लागलेला आहे? शेतीचा शोध कोणत्या युगामध्ये लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नवश्यम युग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, IPL इतिहासात 7000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे? IPL इतिहासात 7000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विराट कोहली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सविनय कायदेभंग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा होती मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.